नमस्कार. सोयाबीन पिकाला इतर कोणत्याही पिकाच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर पहिल्या 30 दिवसात खूप जास्त प्रमाणात शत्रुबुरशींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. व त्यामुळे करपा, मर किंवा असंख्य अडचणी आहेत. यासाठी सीड ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. मग त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्माचा वापर करणे गरजेचं आहे. कारण की ट्रायकोडर्मामुळे एक प्रकारचं जे जर आपलं सीड असेल त्याला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळेल. यामध्ये शत्रुबुरशींचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस कमी होतात किंवा ऑलमोस्ट शून्य होतात. आणि सुरुवातीला वापर केल्यामुळे शेवटपर्यंत ट्रायकोडर्मा सोबत राहतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर रूट झोन वाढतो आहे, सुरुवातीला पहिल्या 30 दिवसात जेवढा जास्त वाढेल तेवढ्या आपल्या पिकाचं पोषण होण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. यासाठी आपण अमेरिकेचं स्ट्रायगो ट्रीट हे आपल्याला 20 ml याचा वापर करायचा आहे. म्हणजे जर आपलं एकरी जे काही सीडचं प्रमाण असेल त्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत ट्रायकोडर्मा, डेक्स्ट्रोज बेस आणि ट्रीट 20 ml पर्यंत आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि याच्यामुळे आपल्याला मुळांच्या अवतीभोवती मायक्रोरायझा, पीएसबी, केएमबी असे जीवाणू आणि बुरशी जे मित्रजीवाणू, मित्रबुरशी आहे पिकाचं पोषण करतात, त्यांचं प्रमाण वाढण्यासाठी किंवा त्यांची वसाहत वाढण्यासाठी मदत होणार आहे. नक्की याचा वापर करा.